नमस्कार. भाग दुसरा. आता आम्ही आमचे हे मसाले घेऊन लालबागवरून आणलेले आमच्या अलिबागच्या घराच्या गच्चीवर आता हे मस्त उन्हात लावले. ही माझी आई आहे. आई हाय कर. आतापर्यंत ही मसाल्याची सगळी जबाबदारी घेत होती. आता ती बाजारात येत नाही. बाजारात मी आणि माझी मिसेस जाऊन आणतो. आणल्यानंतर सगळं सामान व्यवस्थित आहे की नाही, सगळ्या मिरच्या व्यवस्थित तापवायच्या, तिचं डिपार्टमेंट आहे. आणि तिचं समाधान झालं की आता तापलाय व्यवस्थित की मगच तो तापवून जरासा भाजून गिरणीवरती चक्कीवर न्यायचा. तिथे पण स्वतः थांबून करून आणायचा. आपलं नाही तर दुसऱ्याला जायला नको सामान चांगल्यातलं. हेही असं. आता हे आमच्या 4 प्रकारच्या मिरच्या आहेत आणि 21 प्रकारचे खडे मसाले आहेत. किती? 21. हे प्रमाण हे आगरी मसाल्याचं. इथे माझ्या आजूबाजूला आमच्या गावातली घरं आहेत, सगळीकडे हाच मसाला बनतो. प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार, तिखटानुसार, चवीनुसार थोडंसं चेंज होतं. आता हे बघा, तर ही आहे आमची 4 प्रकारची मिरची. ही गुंटूर, पेडगी, निप्पाणी, संकेश्वरी, काश्मीरी आणि हे 21 प्रकारचे खडा मसाले. ह्याचं प्रमाण हे अनेक वर्षाच्या आमच्या आईच्या अनुभवातून हे प्रमाण आगरी मसाल्याचं आमच्या घराचं आहे. प्रत्येक घराचं इथे तसंच असतं. प्रत्येक आपापल्या आवडीनिवडीनुसार, आपापल्या चवीनुसार इथे मसाला करतो, पण कमी फरकाने तेच. तर आगरी मसाला आणि मालवणी मसाल्यामध्ये बेसिक फरक एवढाच आहे. आगरी मसाल्यामध्ये मिरच्या हे जास्ती तिखट असतात आणि गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमी असतं. आणि मालवणी मसाल्यामध्ये तिखटाचं प्रमाण मिरच्यांचं कमी असतं, पण गरम मसाला मात्र ह्याच्यापेक्षा जास्ती असतो. हा बेसिक डिफरन्स आहे आगरी मसाला आणि मालवणी मसाल्यात. हे मला माझी मिसेस मालवणी असल्यामुळे ती मालवणी मसाला करते, त्याच्यामुळे त्याच्यातून मला हे समजलं. मसाला हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार, आवडीच्या चवीनुसार हा आगरी मसाला इथे सगळ्यांकडे बनतो. आता हे इथे आमच्या काकांचं घर आहे, आमचे मोठे काका. इथे आमच्या छोट्या काकांचं घर आहे. हे आमचं घर. माझ्या सगळ्या काका इथूनच, इथे पोयनाड गाव आहे, पोयनाडची बाजारपेठ तुम्हाला माहितीच असेल, तिथून मसाला करतात. प्रत्येक जणाचं प्रमाण वेगवेगळं, प्रत्येक जणांची चव वेगवेगळी, पण माझ्या सगळ्या काक्यांचं जेवण हे युनिक असतं आणि प्रत्येकाची चव वेगळी. त्याच्यामुळे मसाला कमी जास्त तिखट झाला, काही झाला तरी त्यात जी आपुलकीची चव येते ती वेगळीच. त्याच्यामुळे प्रमाण हे आपापल्या आवडीनुसार, आपापल्या टेस्टनुसार. मोठे वयस्कर मंडळी असतात. माझ्या मुलीला झणझणीत एकदम आग जाळ असा तिखट लागतो, पण मला माझ्या मुलाचं पण बघायला लागतं ना, आणि माझ्या वडिलांचं पण स्वास्थ्य बघायला लागतं. मग त्यानुसार मग तो आगजाळ पण व्हायला पाहिजे. मग त्याच्यानुसार मग आई आमची जायफळ वाढवते, का तर त्याच्याने थंडावा येतो. अशा प्रत्येक गृहिणीच्या काही काही सिक्रेट टिप्स असतात. त्याच्यानुसार त्या घराचं वेगवेगळी त्याला चव येते. बाजारातल्या विकतच्या जो प्रमाणातला मसाला असो त्याला ती चव नाही येत. आता हा आहे आगरी मसाला. मी आहे अलिबागचा आगरी, माझी मिसेस मालवणची. सो आमच्याकडे मालवणी मसाला पण बनतो. गंमत अशी आहे की मी लहानाचा मोठा जरी आगरी आईच्या हातचं जेवण जरी झालो तरी मला सासूच्या हातचं माशाचं सार आणि कोंबडी वडे हे म्हणजे माझा वीक पॉईंट. गंमत अशी की त्याच्या उलट माझा साला म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ, त्याला माझ्या आईच्या हातचं आगरी मटण आणि आगरी माशाचं कालवण हे जास्ती आवडतं. दोन्हीची बनवायची कुझीन हे पद्धत वेगळी आहे. आगरी पद्धतीमध्ये पहिले मासे फोडणीला पडतात, मग त्याच्यात वाटण पडतं. मालवणीमध्ये पहिले वाटप पडतं, कांदा खोबऱ्याचं काय पडतं, वाटप, वाटण नाही. आणि मग त्याला उकळी आली की मग त्यात मासे सोडले जातात. त्याच्यामुळे दोन्हीला चव वेगळी आणि दोन्हीही अतिशय अप्रतिम असतात. आता हा 21 खडा मसाला, 21 प्रकारचा आणि 4 प्रकारच्या मिरच्या, ते कडकडीत उन्हात आज आणि उद्या व्यवस्थित भाजले गेले. आईने सांगितलं की आता मिरची मस्तपैकी कुरकुरीत झाली आहे
की मग हा माझ्याच मित्राची इथे चक्की आहे, तिथे आम्ही दळायला देऊन आपला मसाला व्यवस्थित घरी डब्यात घालून आणायचा. भेटूया आता गिरणीवर. सो आता आपण आलो आहे गिरणीवर, जिथे माझ्या मित्रांनी आता या मिरच्या दळायला टाकल्या आहेत. त्याच्याबरोबर गरम मसाला पण. आता तो व्यवस्थित चाळून घेऊन एकत्र करणार. आणि सगळा झाला की त्यामध्ये घरून दळून आणलेली राई मिक्स करून मग तो डब्यात भरणार. आता झाला आपला हा मसाला तयार. किती आले? वा वा वा, बघा काय रंग आलाय आणि वास तर असा सुटला आहे की काय सांगू. तर अशा प्रकारे झाला असा आमचा आगरी मसाला तयार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.